हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यासाठी युनिक काय तर का 2 लेअर बाही डिझाईन आहे. तर त्यासाठी बघा आपण काय काय मेजरमेंट घेतलं बघूया आपण. सगळ्यात अगोदर हा घेतलेला आपण बघा ब्लाऊज कट करण्यासाठी बघा पहिल्यांदा अशी पट्टी कट करून घेतली. म्हणजे जे आपण काठपदर असतो ना त्याच्या 2 पट्ट्या अशा कट करून घेतलेल्या. रेग्युलर अशा जेवढ्या उंचीच्या तुम्हाला सांगतेच मी किती उंचीच्या घेतलेल्या आहेत. 2 लेअर मी घेतले. आता एक बघा पट्टी घेतलेली आहे 3 इंचाची. 3 इंच घेतले खाल्यानं त्याला काट आहे त्यामुळे आपल्याला काय फोड वगैरे करायचं फोड जर करायचं असेल तर 3-3.5ची एक्स्ट्रा घेतली तर चालेल. जोडण्यासाठी अर्धा इंच आपलं जात असतं रेग्युलर बाहीसाठी. 2 पट्ट्या बघा काढून घेतलेल्या आहेत त्यात 3 इंचाच्या 2 पट्ट्या आणि 2 पट्ट्या 4 इंचाच्या घेतलेल्या म्हणजे डबल लेअरमध्ये शिवतो ना त्यासाठी. मग तुम्हाला अजून तिसरं लेअर करायची केले चालेल. बघा मी सांगितले त्याचं मेजरमेंट बघा 2 पट्ट्या घेतलेल्या 3 इंचाच्या म्हणजे उंची 3 इंचाची घेतलेली आहे. जसं आपण बाहीला उंची घेतो तशी 3 इंचाची घ्यायची आणि दुसऱ्या पट्ट्या घेतल्या ते 4 इंचाचे घेतलेले आहेत. आणि बघा आता हे दोन्ही पट्ट्या एका एकट्या अशा ठेवून घेतलेले आहेत बघा. आता हे दोन्ही पट्ट्याबरोबर जेवढे आपण 3 इंचाचे घेतलेले आहेत ना ते व्यवस्थित असे एका ठेवून घ्यायचं किंवा 4 इंचाचे ते एका ठेवायचं आणि आपलं माप टाकून जसं आपण बाहीचं माप टाकतो छातीचा चौथा टाकायचा आणि आपल्याला जेवढं दंड घ्यायला पुढे शिलाई माझ्या लागतं तेवढं घ्यायचं. बाहीची उंची घ्यायची आणि आपण बाहीचा आकार देऊन घेऊया. हा एक लेअर घेतलेला आहे 4 इंचाचा त्याला हो का पहिला आपण घेतलेला आहे. 4 इंचाचा लेअर घेतला आहे त्याला आपण बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. फक्त आहे असं शेप दिलेला आहे तर मुंड्याचा आकार वगैरे आपण काही दिलेला नाही. हा आकार जसं आपण बाही रेग्युलर कट करतो का नाही फक्त आपण खोल मुंड्याची बाजू न देता तसेच बाही साधे सिंपल कट करून घेतलेले फक्त त्याची बाही उंची कमी घेतलेली आहे. आता बघा मध्ये कट देऊन घ्यायचा. ही एक बाही झालेली आहे. आता हे कसं काठपदर आहे मी काठपदराचं एक घेतलेलं आहे दुसरी पट्टी. रेग्युलर जशी बाही कट करतो तशी पट्टी कट करून घेतलेली आहे. आता ही बाही आपण बघून घेऊया एकसारखी आली पण आता बघा दुसऱ्या पट्ट्या 2 घेतलेल्या म्हणजे जे ब्लाऊजचे काटाचे आपण तुकडे राहिले ते घेतले ते त्याची छोटी लेअर करणार आता. तर त्यासाठी पण आपण मेजरमेंट घेतलं तुम्हाला सांगितलेलं आहे 3 इंच घ्यायचं. आता बघून घ्यायचं 3 इंचाचं घेतलेलं आहे. एक लेवल करून घ्यायचं दोन्ही जेणेकरून एकसारखं येवावं म्हणजे आपण दुसरी लेअर त्याच्यावरनं देणार ते पुढे मी तुम्हाला सांगतेच. आता बघा व्यवस्थित असे एका ठेवायचं ह्याला पण जसं आपण पहिलं जो बाहीला आकार दिला ना तसंच ह्याला पण आकार देऊन घेणार आहोत आपण. उंच्या हे अशा आपण घेतलेले रेग्युलर उंची छातीचा चौथा टाकायचा आणि आपल्या शिलाई माझी लागते तेवढं घ्यायचं आणि बाहीचा आकार कट करून घ्यायचा म्हणजे आपलं बरोबर ना दोन्ही एकसारखं आपलं बरोबर आपलं येणार आहे. का ते पहिली बाही ठेवून आपण फक्त उंची कमी करायची आपला आहे असाच आकार आपल्याला वरच्या साईडने येणार छातीचा चौथा टाकून शिलाई माझी टाकून आणि असं कट करून घ्यायचं. एकदम लोअरमध्ये 2 लेअरमध्ये साधी सोपी होणार आहे. आपण इथं बिना अस्तर छानशी बाही बघा स्टिच करणार आहोत. तर बघा आता 2 लेअरमध्ये घेतले. आता बघा पहिला लेअर घ्यायचा. पहिला लेअर घेतलेले इथे एक लेस घेतलेले आहे आपल्याला लेस लावून. आता अस्तरला जर लावायचं असेल तर लावत चालेल. मग आतल्या साईडला आपण जर रेग्युलर बाही तशी आतल्या साईडला अस्तर पलटी करून आपण करतो तशी केलं चालेल पण मी इथं आहे अशीच ठेवणार आहे. आता बघा एका साईडला जरी खालच्या साईडनं ह्या आलं असते एका साईडला बघा वरच्या साईडनं लेस ठेवलेलं आहे. लेसची बाजू बघा सरळ खाली कपड्यावर ठेवलेली आहे उलटी बाजू वरच्या साईडला ठेवणार. लेस वरनं बघा आता ही करायचं मी लेस खालच्या साईडनं अशी लावणार म्हणजे पुढं ती पानाची डिझाईन अशी त्रिकोणी आली पाहिजे. व्यवस्थित आपण शिलाई माझी घेऊन त्याच्यावरून स्टिच करून घेऊया. एकसारखं बघा स्टिच करून घ्यायचं. बरोबर लेस आहे असे दोन्ही सारखे समप्रमाण खालचा ब्लाऊजचा जो कपडा घेतात तो आणि लेस व्यवस्थित ठेवायची आणि त्याच्यावरून स्टिच करून घ्यायचं. किंवा जर तुम्हाला वरच्या साईड लावायचं असेल तर मग अस्तर लावून आतल्या साईडला पलटी करून वरच्या साईडने पण लेस लावू शकता. पण ही बघा मी खालच्या साईडने लेस लावणार आहे त्या साईडला असं घेतलेलं आहे बघा. एकदम सोपं होणार. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आता बघा ही घेतलेलं आहे. आता बघा वरच्या साईड लेस होती खालच्या साईड अशी लेस सारून घ्यायची. लेस सारून घ्यायची आणि त्याच्यानं शिलाई करून घ्यायची म्हणजे बरोबर आपली लेस व्यवस्थित सेट होणार आहे एकसारखी. मस्तपैकी छान असं तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला अशी करा ना 2 लेअरवर छानशी ब्लाऊज डिझाईन भारी वाटते बरं का. आता बघायचं त्याच्यावरून स्टिच करून जशी ह्याला आपण लेस लावतो दुसऱ्या लेअरला लेस लावून घेणार. प्रत्येक वेळी बघा मी तुम्हाला युजफुल आयडिया काय सांगत टाकापासून टिकाऊ काय असू दे हँड पर्स असू द्या किंवा 1 साईड पर्स सांगितलेली किंवा तोरण वगैरे म्हणा की शुभ लाभ लिहायचं वगैरे की TV कवर असू द्या मस्तपैकी युनिक काय तर मी तुम्हाला सांगत असते. ते व्हिडिओ नक्की बघत जा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा ही छानशी बाही आपण नका सेट करून घेतलेली आहे. तशी आता दुसरी पण बाही घेणार तर बरोबर बघून घ्यायचं दोन्ही सारखं एकसारखं आहे का आणि व्यवस्थित जशी ही बाही केली तशी दुसऱ्या बाहीला पण आपण एकसारखं लेस लावायला घेणार आहोत. ब्लाऊज ठेवायचा आणि त्याच्यावर लेस ठेवायची आणि लेस ठेवताना मी जर सांगितलं उलटी बाजू वरच्या साईडला सरळ बाजू खालच्या साईडला म्हणजे बरोबर सरळ बाजू वरती येणार आहे आणि त्याच्यावर बरोबर जसं ह्या बाईला आपण जेवढे शिलाई मध्ये घेतलं ना
तेवढंच ह्याला पण घ्यायचं आणि स्टिच करून घ्यायचं. एकदम सोपं छान असं युनिक काय ते होणार बघा. साधं सिंपल छान आहे बरं का. जास्त वेळ लागणार. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो हो ना बाबा की वेळ लागेल, पण नाही झटपट होणारी आहे बरं का भाई. एकदम नॉर्मल छान असं आहे. मस्त युनिक आहे. तर 2 लेअरमध्ये छान अशी बघा भारी डिझाईन वाटते. किंवा तुम्ही 3 लेअरमध्ये केलं चालेल. फक्त तुम्ही प्रत्येक मेजरमेंटचं कमी कमी घेतलं तर चालेल 3 लेअरमध्ये. आता बघा खालच्या साईडला लेस होका पुरी अशी सारायची आणि त्याच्यानं व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं. जसे पहिले आपण बाही केली तसंच नॉर्मल आहे. फक्त घेताना बाही बरोबर समप्रमाणात घ्यायच्या दोन्ही. डबल लेअरवाले असो किंवा सिंगल लेअरवाले असं आपण समप्रमाणात म्हणजे कमी जास्त होऊ नये. आणि व्यवस्थित बघा त्याच्यावर असं शिलाई करून घ्यायची मस्तपैकी छान. इनिक जर तुम्हाला लेस अजून वेगळी लावायची असं किंवा मण्यांची वगैरे लावली तर चालेल. मस्तपैकी छान अशी लेस लावून घेतलेले बघा. इथं भारीपैकी छान अशी लेस लावून दिले. आता दुसरे पहिले 2-3 चे लेअर करून घेतले त्याला बघा खालच्या साईडने व्यवस्थित असं फोल्ड करून घेणार. कारण त्याला तिथं काटपदर नसेल ना, काटाचं जर असेल ना तर आपल्याला फोल्ड करायची काय गरज. बिना काटाचं असेल तर धाग्यावर निघतात ना, तर त्यासाठी त्याला फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित बघा. एकसारखं फोल्ड करायचं आतल्या साईडला स्टिच करून घ्यायचं. वरच्या साईडने तर आपण मुंड्याचा आकार वगैरे दिलेला आहेच. व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. मग तिथं पण तुम्हाला लेस हवं असलेलं लावा. मी तर तुम्हाला लेस वगैरे लावून दाखवते. साधी सिंपल छान अशी बघा लेस आपण लावून घेणार आहोत. व्यवस्थित एकसारखं बघा खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं. आता ह्याला फोल्ड केलं ना तसं दुसरी पण साईड आहे ना ती व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची जेणेकरून धागे वगैरे निघून आहेत. कारण आपण इथं अस्तर पण लावलं. अस्तर जर लावलं तर आपलं इझिली आतल्या साईडला पलटी करायचं, पण इथं पलटी करायचं नाही. आपण ह्याच ठेवणार आहोत बघा. जसे पहिले बाहीला आपण फोल्ड करतो तसे दुसऱ्या बाहीला पण एकसारखं पण फोल्ड करून घेणार आहोत. जे आपण 2 घेतले म्हणजे आता बघा दोन्ही फोल्ड करून घेतलेले आणि छान सगळं तयार झालेलं आहे. आता बघायचं जे वरचे आपण 3 लेअर पट्टी घेतली ना तेव्हा व्यवस्थित आपण ह्याच्यावर अशी ठेवून बरोबर आपण त्याच्यावर शिलाई करतो. त्यासाठी बघा ह्याला पण लेस लावून घेऊया व्यवस्थित. ह्याला पण बघा लेस लावून घ्यायची. आता फोल्ड तर केलेलं आपल्या खालच्या साईड अशीच लेस ठेवायची. नॉर्मल बाहीची साईड लिहून द्यायची जेणेकरून ती व्यवस्थित दिसली पाहिजे. किंवा तुम्ही मण्यांच्यावर जसं सांगितलं तसं मण्यांची वगैरे लावली तर चालेल. आणि त्याच्यावर नका स्टिच करा. जसं ह्या बाहीला लेस लावली तशी त्या बाहीला पण लेस लावून घ्यायची. जेवढा तुमचा दंडगेर मेजरमेंट असेल तेवढ्या बरोबर लावून घ्यायची. आपण काय घेताना दंडगेरचं मेजरमेंट घेऊन शिलाई मार्जिन वगैरे बरोबर घेतलेलं असतं. ठेवताना फक्त लेस बाहेर थोडी नॉर्मल ठेवायची जेणेकरून लेस व्यवस्थित बाहेर दिसली पाहिजे. आता बघा हे लावून घेतलं तसं दुसरी घ्यायची बाई, दुसरी त्याला पण अशीच लावून घ्यायची. आणि बघा जी आपण पहिली 4 इंचाची घेतली ती खालच्या साईडला ठेवायची आणि दुसरी वरची काटाची घेतलेली ती ना ती त्याच्यावर व्यवस्थित अशी ठेवायची. व्यवस्थित बघा त्याच्यावर ठेवायची आणि ती बाही दोन्ही एकसारख्या जोडून घ्यायच्या. फक्त मुंड्याचा आकार दोन्हींचं एकसारखं येऊन द्यायचं. व्यवस्थित बघा ते जोडून घ्यायचं. आपण आता हे बघा 1 लेअर बारीक आणि 1 लेअर मोठी केलेली त्यामुळे बरोबर आपल्या 2 लेअरमध्ये छान अशी होणार आहे. वरच्या साईडने बघा बरोबर आपण वरच्या जेव्हा आपण मुंड्याचा आकार घाल त्याच्यावर बरोबर ठेवायचं. खालच्या साईडला आता बाही तुम्हाला प्रश्न पडला थोडी, कारण आपण घेतात उंची कमी घेतल्या म्हणजे 2 लेअरमध्ये होणार आहे ना, त्यामुळे खाली वर अशी बरोबर आली पाहिजे. आता बघा हे बरोबर का छान अशी बघा झालेली आहे. जशी बाही तयार केली तशी दुसरी पण आपण अशी बाही तयार करून घेणार. फक्त एकसारखं व्यवस्थित असं धागेवर असेल ते कट करून घ्यायचे आणि 2 लेअरमध्ये छान अशी बघा. आता बघा ही बाही तयार केली तर दुसरी बाही सरळ ठेवायची. त्याच्यावर दुसरी जी आपण काटाची बाही तयार केली ती त्याच्या व्यवस्थित ठेवायची. ठेवताना समप्रमाण बरोबर आपला मधला जो आहे तो सेंट्रल बरोबर आला पाहिजे आणि व्यवस्थित होका त्याच्यावरनं शिलाई करून घ्यायची एकसारखी. आणि छान अशी बघा युनिक छान अशी बघा बाही डिझाईन साधी सिंपल छान अशी बाही डिझाईन तयार होते बरं का. तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली इतरांना शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला आयडिया पाहिजे असेल ना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आयडिया बघा. आणि छान 2 लेअरमध्ये बघा किती. आता हे बघा मी उंची कमी घेतली मग तुम्हाला वाटतं जरी तुम्हाला अजून हवं असल्या उंची एक्स्ट्रा वाढवली तरी चालेल. म्हणजे खालच्या वरच्या लेअरची म्हणजे किंवा अजून तिसरा लेअर दिला तर चालेल. आणि मस्तपैकी साधं सिंपल छान अशी बघा झालेले डिझाईन. त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ वाचायला पुढले. बाय बाय.